रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण शेतकरी मित्रांनो आज आलेलो आहोत कोरिवे या गावामध्ये. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत. तर आपण जे म्हणतो मार्केटला रामा हे तो कमाल हे, तर ते आज आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. सर, तुमचा परिचय द्या. विजय उत्तम हिरवळे, गावाचं नाव? गाव कोरवळे, तालुका कराड, जिल्हा सातारा. जिल्हा सातारा. तर सर मला सांगा, आता रामा ॲग्रोटेकचं तुम्ही वापरलं याच्यामध्ये, आता हे तुमचे काय काय पीक दिसत आहेत? हे गहू आहे आणि ऊस आहे. गहू आणि ऊस आहे, आंतरपीक केलेलं आहे. बर, आता तुम्ही ज्यावेळेस आपली भेट झालेली होती त्यावेळेस काय अवस्था होती पिकांची? म्हणजे एवढा रिझल्ट नव्हता. तुम्ही औषध दिल्यापासून रिझल्टला फरक पडला. म्हणजे उंची वगैरे त्यावेळेस कशी होती? त्यावेळेस म्हणजे काहीच नव्हती उंची. उंची काहीच. बरं, आता तुम्ही आपलं वापरलं रामा ॲग्रोटेकचं, त्याच्यानंतर मग काय काय फरक पडला याच्यामध्ये? फुटवा आहे उसाला आणि गव्हाला सुद्धा चांगला फुटवा आहे. लोंबे बिंबे चांगले आहे, लोंबे वगैरे सगळं व्यवस्थित आहे एकदम. आणि काळोखी आहे एकदम व्यवस्थित आहे. बरं. तर मला सांगा जरा, तुमची रामा ॲग्रोटेकची ओळख कशी झाली? हनुमंत हिरवळे, बर, त्यांच्यामुळे झालेलं आहे. बर. सर, तुमचा परिचय द्या जरा. रामकृष्ण हरी, माझं नाव अरुण हे आपलं रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अरुण खशाबाई हिरवळे. माझा मोबाईल नंबर 77 98 66 92 13. तर हे माझे चुलत भाऊ आहेत. बर. तर त्यांना मी आपलं ऊसाची लागण केली तेव्हा शेड्यूल सांगितलं होतं. तर ते म्हणले आपण वापरूया. मग बांगलं झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, रामा गोल्ड, रामा मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन 555ची आळवणी दिलेली आहे. बर. त्याच्यानंतर ह्या ऊसाला काय केलेलं नाही, पण खोडव्याला 2 आळवणी दिलेली आहेत. खोडवा त्यांचा खोडव्याला बरं तो बाजूलाच आहे जवळजवळ. त्याला बऱ्यापैकी रिझल्ट आहे आणि ह्याला सुद्धा रिझल्ट आहे. बरं. आणि हे आहे हे सृष्टीचं औषध फवारल्यानंतर की ह्याची लोंबी दरवर्षीच्या पेक्षा की विजय हिरवळेंना फरक वाटला आहे की बाबा दरवर्षीच्या पेक्षा लोंबी एकदम मोठी आहे आणि दाणेदार आहे. काय फरक जाणवला लोंबीत तुम्हाला? हा ना, माडा गहू आहे ना खाली, त्यापेक्षा ह्याला रिझल्ट चांगला आहे. त्याचं औषध वापरल्यामुळे माडा गव्हापेक्षा ह्याला रिझल्ट चांगला आहे. म्हणजे त्या माडा गावामध्ये तुम्ही औषध वापरलं नाही आणि ह्याला वापरल्यामुळे म्हणजे तुम्हाला फरक कळतोय? फरक आहे, ह्याला चांगला फरक आहे. बरं. आतापर्यंत तुम्ही जे रासायनिक खत वापरत होता आणि आपलं जे वापरताय जैविकचं, त्याच्यात आणि ह्याच्यात म्हणजे किमतीमध्ये कसा फरक वाटतोय तुम्हाला? किमतीत फरक आहेच की. आम्ही याला कसलंच रासायनिक खत वापरलं, सेंद्रिय खत वापरलं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला रिझल्ट आहे. चांगला रिझल्ट भेटला. म्हणजे ह्याचा ऊसाला दिला त्याचा गव्हाला फायदा झाला. ऊसाला दिल्यामुळं गव्हाला चांगला फायदा झालाय. त्याच्यामुळं लोंबे बिंबे आणखी फुटवा बिटवा चांगला आहे. म्हणजे एक सोडलं औषध एक, पण त्याचा एक औषध सोडलं पण याला रिझल्ट गव्हाला सुद्धा भेटला आणि ऊसाला सुद्धा चांगला. ऊसाला फुटवे चांगले आहेत. पहिल्यांदा हे आळवणे ऊसाला सोडलेलं होतं, पण या ऊसाला तर रिझल्ट भेटला, पण गव्हाच्या मुळ्यांनी पण ते औषध शोषण घेतल्यामुळं ते गव्हाला पण बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि लोंबीमध्ये म्हणा किंवा वाढीत किंवा सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा बऱ्यापैकी चांगला फरक आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जसं बघितलं, शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगितलं की गव्हाला त्यांना कसा चांगला प्रकारे रिझल्ट बसलेला आहे. ऊसाला त्यांनी दिलेलं होतं, ऊसाला कसे फुटवे वगैरे चांगले आहेत. तर आपण काय करणार आहोत, याचं जसं आता हे गव्हाचं तर हार्वेस्टिंग होईल. गव्हाचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण ऊसाला कंटिन्युअसली आपलं रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल पुढे चालू ठेवणार आहोत. आणि याचा आपण हा व्हिडिओचा पहिला पार्ट घेऊन आलेलो आहे. जसं याची डेव्हलपमेंट होत जाईल तसं आपण याचा दुसरा पार्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ. तरी शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे कराड तालुक्यामध्ये अक्षय पाटील सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ह्या उमरजा परिसरामध्ये अरुण हिरवळे सर आहेत. जर ह्या परिसरामध्ये कुणाला जर रामा ॲग्रोटेकची उत्पादनं हवे असतील तर त्यांनी स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही रामा ॲग्रोटेकची उत्पादने वापरू शकता. दिलेल्या माहितीबद्दल सर तुमचे मनापासून आभार. राम.